वार्तांकन रोखठोक बातमी। पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या एका प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलाचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झालाय। हा अपघात नसून होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला मर्डर प्लॅन होता। कोट्याधीश कुटुंबातील लग्नाची तयारी सुरू असताना प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केली। अग्रवाल बिल्डर्सचे सुपुत्र केतन अग्रवाल यांचा साखरपुडा सिया गोयल सोबत झाला होता। नोव्हेंबर महिन्यात जयपूरमधील 14 कोटींच्या भव्य पॅलेसमध्ये हे लग्न होणार होतं। वराडी मंडळींसाठी 2 विमानं देखील बुक करण्यात आली होती। एकीकडे लग्नाची थाटमाट तयारी सुरू असताना दुसरीकडे सिया तिच्या कॉलेज काळातील प्रियकर चेतन चौधरी सोबत केतनच्या हत्येचा कट रचत होती। केतनला ट्रेकिंगची आवड होती, त्यामुळे आधी विश्वास जिंकण्यासाठी सिया केतन सोबत लोहगडावर ट्रेकिंगला जाऊन आली होती। दरम्यान केतन आणि सियाचे बाली इथं प्री वेडिंग शूट ठरले होते। मात्र केतनशी लग्नच करायचं नसल्यानं सियाने केतनचा पासपोर्ट लपवला, ज्यामुळे मुंबई विमानतळावरून त्यांना बालीचा दौरा रद्द करावा लागला। कटानुसार प्रियकर चेतन चौधरी देखील लोहगडावर पोहोचला। त्यानं स्वतःचा फोन न आणता कामगाराचा फोन आणला होता। ओळख लपवण्यासाठी त्यानं हुडी आणि हेडफोन घातले होते। यामुळे फोटोसाठी पोज देत असताना सिया आणि चेतननं मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिलं आणि केतनचा पाय घसरल्याचा बनाव केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।